काय गप्पा तरी याच्यात कोण काय आणत तुले अच्छा हे काय आता बरं लोक का मग तुम्ही यासाठी वावरत येते काय? अरे वावर ते आता पत्र वर केले त्याच्या खाली जनावर गेलतो ना मोठं पण हे आपलेच आहे ना मग आपलेच आहे ना आणि मग हे बाटलं कुठून काढले? कोणत्या आणून तुला याच्या खाली काय कोणच्या नाही तुम्ही आणून ठेवले असं ए तुला दिसतं मी तरी पिताना हातात कोणाचे आहे? बाहेर पण आता प्या पाहिलं म्हणलं कोणा हा का आता शौक झाले काय तुम्ही? म्हणजे मारू दे मी काय सांगते काय आता काय फोन आला होता कोणाचा माझ्या भावाचा काय आला ते सगळे येणार आहे वहिनी ते तिची बहीण माझी बहीण मोठी बहीण सगळे येणार आहे तर मग पुराणा ते घालायचंय स्वयंपाक करायचंय म्हणजे ते म्हणजे पुरंगाला हा ते काय येऊ राहिले आपल्याकडे अहो ते चालले इकडे देवाला पण तसं आपल्या घरी येणार आहे ना. हा का तिकडून रस्ता नाही खायला पाय नाही तिकडून रस्ता नाही का हा का इकडून बोलायला मग इकडे का काय बाबाईचा पुख्या आहे काय इकडं मग माझ्या पाहुणे जड कशा आहे बाबाचा प्रसाद आहे महाप्रसाद काय बोलू बोला ना हा मग दुसऱ्याला काय बोललोच नाही नाही ना देईल ना हा स्वतःचा घरोबात आला का मोकर बोलून घ्यायची तुमच्याला काय कमी केलं हो मी? केलं ना त्वारा हा? अरे बाई बाई आली तर परत डोळे ताणी ती काय हात पाय मोडी ती काय मुरके मारी ती काय अरे तू किती खेळले मला माहिती ना तेव्हा तुम्ही आणून टाकते ना बादा बादा हा ना हा आता का हातपाय मोडे का तुमचे? हम्म. मला ते माहित नाही ते 10 लिटर दूध घेऊन या. 10 लिटर हा आणि एवढं काय करायचं मी देईन माझे पैसे कामाला जाऊन फक्त दूध घेऊन या तुम्ही. अरे पण एवढं काय ते काय दूध प्यायला येऊ राहिले का अहो पूर्ण संकुळाने लागत नाही का? मग एवढं झालं दूध मग आता 20-25 जण येते काही थोडे आहे का 2 गाड्या भरून येऊ राहिले त्याला काय पाणी टाकायचं काय त्याच्यात? नाही चांगले गाडचं मग डाळ तर दोन एक पाहिले डाळच घालावं लागेल 2 किलो टाकू राहिले 2 पाहिले नाही लगी त्याला अशी सवय नाही दुधात पाणी टाकून खायची. त्यांच्याकडे किती गाई आहे घरचं दूध दही तूप तुमच्या आणि भिकर चोट नाही ते जर तोंड समाजात टाकायचे जरा काय? बेकार चोट नको करू जरा मग तुम्ही हायच भिकर चोट म्हणून तर तुम्ही त्याला असं समजते ना. जरा तोंडाच्या वाड्यात नको बोलू जरा आणू राहिले का नाही दूध एकच सांगा. हा आणतो गपची बाई मग 10 लिटर दूध घेऊन या नाही का मी गोड बरं आता थांब 10 लिटर दूध आता आणायचं कोणा तूच सांग आता तूच सांग आता पुढे येऊ डेअरीवर जा ना. काय डेअरी काय रताळ राहता का डेअरी येणार कोणती डेअरी आता हा म्हणजे दूध निघून गेले मग शिरप्याच्या घरी जा ना. आता शिरप्याचा काय बैल दूर आणू खाटा खाटा बैल अहो त्याच्या घरी राहत ठेवेल दूध काय आला त्याच्या काय आहे का शिरपा काय आहे त्यांच्याकडे ते फ्रीज नाही अरे का मोठं? शेळी नाही त्याच्या शेळी अहो ते पनीर बनते ना त्यांच्याकडे मोठं फ्रीज आहे ना त्याच्यामुळे दूध राहतं त्यांच्या घरी. तो ना मा डोक्याला डोकंच लावू नको तुला सांगतो बकुळे मला बाकी माहित नाही मला कुठून तर 10 लिटर दूध आणून द्या तिकडे येळ बरी इंडा आईला दूध आहे ना आता त्या गजरी का पाहावं लागेल बा तिच्याकडे कायच दूध आहे त्याच्या काय लय ना गाई ना कधी घेतले पण आता मला नाही माहिती हे तुम्हाला माहित राहते रिकामे धंदे हिंडते ना तुम्ही. ह- हा काय काय म्हणले तुम्हाला माहिती अहो म्हटलं तुम्हालाच माहिती आहे गजरीकडे आहे का शिरप्याकडे आहे का कोणाकडे आहे. आता तू तर म्हणले अगोदर मला जा तुम्ही बरं शिरपत को घेऊन या बरं मला तुम्ही सांगितलं होतं ना मी का तुला म्हणलं शिरप्याचं आहे. शिरपत शेळीचं बा शेपूट सुद्धा रे त्याचं काही बैलाचं काढून आणू आणि मग गजरी कधी घातल्या अरे गजरी आता पाहिलं झालं तेव्हा गाय घातल्या ना किती पाय आता 6 गाई पैसे दिले काय काही कोणा तुम्हाला कसं काय माहिती एवढं? पाय आता एक दिवस डेअरी भेटली ती ते बोलले कोणाच्या किटल्या आणल्या तो का तवालाच तिला वाटलं या कोणाच्या किटल्या आणल्या बरोबर हा मग मला काय खोटं वाटलं का कथावालाच आणलं म्हणलं काढून काय म्हणजे काय बोल राहिले तुम्ही? असलं का तिला फक्त तिला असं म्हटलं तुम्ही हा, हा, मग. बरं तिने हाणलं नाही नाही तुम्हाला ना पुढं. आणत नाही आपलं असं काही नका बोलायचं. जास्त बस काय चाळीस राहते हा ना हा. बरं ते जाऊ द्या मला दूध घेऊन या. बरं मग आता तिथे कोणी जातो मग गोड बोलून हा जा 10 लिटर 10 लिटर देईन कधी पाहू थोडंफार कमी जास्त नाही तिला म्हणा पैसे दे तुम्हाला नंतर. हा फोन पे वाढायचं नाही घरी अच्छा जाऊ का तुम्ही? हा ती येऊ राहिले चहा पाणी करते हा तेव्हा. जा तू घे त्याची ठेप ठेव चांगली हा चल हा हा लवकर माझ या. बापाला जागा राहते पण हा मुक्कामी आहे का ते अहो जेवल्यावर जाणार आहे ते नाही मुक्कामी हा नाही तर मग काय मला डोक्याला ताट नको करू बस चला आता मला आता दुधाचं दिलं काम लावून जातो त्या गजरी का दूध आणतो बादलीच न्यावं लागेल मोठी आता बाई या माणसाला शेण सुद्धा वाढायचं काम जमत नाही बाई मला लय शीन आलं या माणसाचं करायचं घर घरात मॅच करायचं आणि बाहेरचं मॅच पाहायचं या बाई माझ्या बोकंडी उमदा आणून तुला जेवणा दो पुढे नाही काय माहिती आता हे पातळ शेण हाताने कोणतरी घुसल हाताने भरायला काय उरायलं काय झालं बऱ्याच एखाद्या टायमाला हाताने हे अजून काढलं नाही कशी मग तुम्हाला काय झालं काढायला रोज तर काढितोच ना अहो रोज काढित म्हणजे एका काढायचं दिवशी होतं. गेलो होतो बाहेर तर काढून घ्यायचं ना पण मग आता मी गोदाड्याने ते काढलं होतं धुवायला आजच काय गोदाडीचं पडलं होतं मला ज्या दिवशी गावाला जायचं त्या दिवशी तुझ्या गोदाड्या निघाल्या पाणी बिणी पाजलं का नाही त्यांना पाणी बिणी मी काहीच करेल नाही मी आत्ताच आले इतक्यात
मग आता कधी करायचं कोणी ते? मग आता तुम्ही करा ना ते शेण वाढा अरे तुम्ही. मला जायचंय बाहेर, गावाला जायचंय मला. म्हणजे एवढं महत्वाचं काम आहे का तुम्ही? मग महत्वाचं काम सांगितलं नाही का 2-3 दिवसापूर्वी मी जाणार आहे म्हणून. बरं दूध वगैरे ते काय बाजूच तर थांबा. अरे तुझं जायचं म्हणलं ना लय कटकट करीत राहते, कायम करता तेच काम आहे. कुठे जायचं म्हणलं ती या बाकीच्या जनावरांचं काय नाही हो बाई, ती गाय मारी ती. तिचं नको काढू, मी पाहतो थोड्या वेळाने. पण मग लवकर या, नाही तर हा, गाय नाही. परत आटून जाईल बरं. नाही तीच नको काढू, तू बाकीचं घे करून सगळं. आलोच मी बरं. तयारी करतो. हा हा लवकर या. पाणी बिणी पाजून घे सगळं जरा. आलो मी जाऊन. बरा उमदा आणून ठेवलाय मला. चल बाई आता पहिले शेण काढते. काय चाललंय गाजर भाई? अहो काय नाही, शेण वाढायचं ना आता. हा का? तू वाढावत राहते मग आता काय करणार, घालायचं वाढायचं घालायचं वाढायचं. आमचा माणूस तर काही कामाचा नाही, तुम्हाला सांगते. काय? अहो ती बापाची जमीन विकली, त्याचे पैसे आले, मग म्या मग ते अहो म्हणलं हे बाई हे शेण काढायचं. नाही तो नवऱ्याचं काय माहिती तू? मानावऱ्याचं नाही, माझ्या बापाची तिकडे जमीन विकली. हा. मग त्यांनी मला फुलाची पाकळी दिली, चोळी बांगडी. हा. मग त्याच्या गायी घेतल्या म्या. पण मग आमच्यावर चिनपाटे तर काहीच उपयोगाचं नाही. तुम्हाला सांगितलं बा शेण कुर्तासाठी. आणि कुठली वर्दी आली म्हणे मी चाललो. तो त्याला नाही फक्त कोणाचा फोन आला का असं होतं, नवरा का बावरा हळद लावू का तसंच जाऊ. नाही पण तो नवरा ना काहीच काम काहीच नाही हो, नुसतं टेल टुकऱ्या आणि पान सुपाऱ्या, काहीच कामाचं नाही. आता बाई मला शेण वाढायचं, यांना पाणी पाजायचं, यांची जागा बदलायची, मग दूध काढायची. हे बघ तुला सांगतो बाय बाईक मला 1 मिनिट सुद्धा बाजूला होत नाही. तर आता तुमचा जीव आहे बाई, आमचं काय हो खरं आहे. पोरं कसे झाले माझ्या जीवाला माहिती. तेव्हा ती आता घरात स्वयंपाकाला बी लागली, मला म्हणे पहिले जा गाजर बाई. नाही तर काय केलं, कुठं नाही केलं, झालं कुठं नाही झालं, काढले कुठं नाही काढले, असेच वाढले. वेळ देत नसेल. काहीच नाही हो. काय तो? तुम्ही कुठे चालले इकडे बादली घेऊन? बाजू तो का झाले का आला मावाला दूध? अहो काय डेअरीला जातं ना दूध. काय बोलत आहे गजरे? काय कधी नऊ झाले घ्यायला आता दूध दे. आता तुम्ही परवाच्या दिवशी मला पाहिलं ना, मी डेअरीवरला दूध नेते ना सगळं. पण आता माग पाहुणे येऊ राहिले ते काढू तवाल. लय नाही 10 एकच दे फक्त तवाल. तो दूध लय गटे. अहो मा नाही मा गाईंचं म्हणा ना, मा दूध. म्हणजे काय बोलत आहे तू? तिला डेअरी तू काय म्हटले तू मला? मावालाच दूध आणि आहे मग म्हणे. तुम्ही मला नाही विचारलं असं नाही कोट बोल. कोणाचं दूध आहे म्हणे हा, तू काय म्हणे मावाला. मावाला दर 12 ते काढू चल बिलक. इकडे कुठे बिलक बाई, ते तिकडे बिल गायचंय मला. तू मला भेटली त्यावेळेस तुला मी म्हणलं तेव्हा तू काय म्हणे? काय मा दुधाला लय चवय, मा दूध लय गट आहे. मग मा बायकोला मी म्हटलं मग जातो आणतो तिच्या कोणाच काढू तिच्या. अहो मग गाई त्या वाढल्या मागाच्या, आपल्या फॅट लागती. मग तू काय दूध आणतो ते? मग मी का काही जर्सी बिरशी आहे का काय? मी म्हणले तू तवाच काढून आणतो. तुमचे का सारखी का बायांच्या दुधावर नजर राहते काय? काय झालं ते आमचं एक लहान पोर आहे ना, ते अजून अजून वरलं काहीच खात नाही. मग सारखं दूध मागत नाही, मा बायकोला दूधच नाही. मग दूध संप गेलं. आता तिला दूध नाही, मग मी का काही नेला असता वाला थोडस 1 लिटर. मग मला का काही मोठा 1.5 महिना झाला बाई डिलिव्हरी होऊन, हा? आणि ती पार पाराठी झाली. काय झालं दे 1 लिटर दे बापारा पुरतं दे. मग आता गाईचं दूध देते ना तुम्हाला. मग ते 10 लिटर न्यायचं काय आज खावायला. एवढं 10 लिटर बाई, मग मला डेअरीला कमी पडेल. डेअरीचा तुला भाव द्या, जो डेअरी भाव तोच देईल ना तुला. बरं. 1 लिटरचा भाव वाटला काय घ्यायचं ते घे. तेवढंच महापौर करतात ते. म्हणजे 10 लिटर वेगळं नाही. कार्यक्रमाला लागत आहे काचा कार्यक्रम? ते तिचे भाऊ जाईल बहिणी कोण येऊ राहिले मागे 5-5 जण येऊ राहिले, 2 गाड्या भरून येऊ राहिले. तुम्हाला लय वाईट टाके बाई चित्रापांचा. लय रे आता काय सांगायची त्या बारीक लय पोर आहे. तरी म्हणलं मुक्कामी का बायकोला विचारलं. नाही तुम्हाला लय वाईट टाके बाई, पण मावाला एक गणुगत महिनावऱ्याच्या दारात. नाही मा बायकोला लय लागत तिच्या गणपत. कारण आमचीच परिस्थिती आहे अशी, नाही तर माझ्या नातेवाईकांची एवढ्याची परिस्थिती चांगली. बरोबर. पण मा बायकोला नुसतं जवळ बोलावं लागत. हा झाला का तो बोली काच काय तुम्ही पहिल्यापासून सैल सोडला सैल. मग तुमचा बावराती स्वभावाचा मला काही चालू देत का आता ते. पण मग ते तुम्हीच रिंग मास्टर कडक पाहिजे. आमच्यावाला पा आलं सांगून गेलं, शेण वडून घे, गाय पाजून घे, ती एक मारी ती राहू दे, मी आल्यावर पाहिन, आणि गेलं निघून. आता सटाऱ्या मारीत येईल, काम काहीच राहणार नाही. आता मी सगळे मोकळे होईल, तर मी काम करून मोकळी होईन असं. चालेल मग तुम्ही बसा लागलं तर देते मी काढून तुम्हाला. लगेच कुठं मला अजून शेण वाढायचं, त्यांना पाणी पाजायचं, जागा बदलायची. मला टाइम आहे, पाहुणे आले घरी आज न करू.
असं कर ना मग सकाळ असेल ना तवाला घरात हा सकाळचं आहे बाई. चाल मग घरात पण मग एवढं नाही भरायचं बरं का 10 लिटर. मग किती बरं तरी 3-4 लिटर भरेल बाई. मग आता माय बायको बरं अहो 3-4 लिटर नेऊन आणि काम चालू करा आणि मग लागलं तर जवळ मी गाय धुते. तिला ना पुरणपोळी खाऊ घालायची अहो द्यायचं इडूनच पाण्याचा पाचका करून आणि तुम्हाला कळत नाही नाही ना ती मला एवढी म्हणे मान हातवाय करा गट गट तुझा सवय म्हणा काय नाही आवरात तेच न्या मग. थोडं काही मिक्स करते तवाला हा चला ना मधलं ये दिन काही मिक्स करून चला ताईला एक पंची बायको जे आले लय आवड आहे काय करत आले बाई एवढं पुढे चालत